केलं ना. सो वेलकम ऑल. सो कोणाला अजून ऍपचा ऍक्सेस नाही मिळाला असं कोण आहे का? सगळ्यांना मिळालेले, सगळ्यांना व्हिडिओ दिसत आहेत प्रॉपर? ओके. समीक्षा मॅडम, पाय कसा मॅम आहे आता? मॅम मला नाही भेटलेला ऍक्सेस. मॅम मला पण नाही भेटला. स्मिता कदम. कोणाकोणाला नाही कोणाकोणाला नाही भेटला त्यांनी मला लगेच मेसेज करा, ठीक आहे? ओके. मॅम पाय आता ठीक आहे मॅक्झिमम. आता डॉक्टरनी तर बऱ्याच डॉक्टरनी सर्जरी सांगितलेली आहे, पण ऍक्च्युली बऱ्याच डॉक्टरचे रिव्ह्यूज पण चांगले नाहीयेत. कारण माझ्या समोर ज्यांच्या सर्जरी झाल्या, जसं की माझे वडील वगैरे, त्यांची सर्जरी तर सगळ्यांची फेल गेली. त्यामुळे मी जाऊ देत थोडस नका, थांबलीये. मग नका ऑपरेशन करू, हिलिंग स्टार्ट कर. तेच करणार आहे आता मी तर तुम्हाला माहिती का मॅम, मी माझ्या घरात इथे शिफ्ट झाली आता. मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, मी अरे वा. स्वतः सगळे कामं केले काल. अरे वा, व्हेरी गुड. काही करू नका ऑपरेशन, पण हिलिंग करायला मिस करू नका. हिलिंग घ्या. एकही दिवस असा 3-4 नका, महिने करावे लागेल ना. एकही दिवस असा मिस करू नका की ज्या दिवशी तुम्ही हिलिंग केलं नाही, ठीक आहे ना? आता रेग्युलर लेवल 3चं अट्युनमेंट मिळेल, त्याच्यानंतर जास्त पॉवरफुल होईल, त्यामुळे त्यानंतर करेन परत. आणि लेवल 3 झाल्यानंतर जर तुम्ही ग्रँड मास्टर झालात, एका घरामध्ये एक जरी ग्रँड मास्टर असलं ना, तरी ते घर किती ऊर्जामय असतं त्याची कल्पना तुम्हाला येणार नाही. त्यामुळे त्या घरामधले डिसिजन, त्या घरामध्ये ज्या काही गोष्टी होतात, घडामोडी होतात, तर तुमच्या एकामुळे त्या इतर लोकांना त्याचा किती काय बेनिफिट होतो. ओके, चल. सो आपण स्टार्ट करूया आता, वेळ न घालवता. आता लेवल 1 ची बॅच अजून चालू नाही झाली, म्हणून माझ्याकडे थोडासा वेळ आहे, मी तुमच्याशी गप्पा मारते. चालेल, चला. आता आज आपण क्रिस्टल बद्दल जाणून घेऊया, ठीक आहे ना? डीप नॉलेज क्रिस्टल बद्दल, की क्रिस्टलचा शोध कसा लागला, तिथपासून आपण सगळं सुरुवात करायचंय. मग हे क्रिस्टल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला हिलिंग साठी कसे वापरायचे, ठीक आहे? बरं, सगळ्यांचा माईक म्यूट करते मी आता. अगेन, सो वेलकम ऑल. आज आपण क्रिस्टल बद्दल जाणून घेऊया. क्रिस्टलचं नॉलेज अगदी डीप मध्ये घेणार आहोत. हेच क्रिस्टल आपण हिलिंग साठी वापरताना कशा पद्धतीने वापरायचे, प्रत्येक हिलरकडे किती प्रकारचे क्रिस्टल असायला पाहिजे. आता असं काही जरुरी नाहीये की तुम्ही आज शिकलात तर आजच तुमच्याकडे तेवढे क्रिस्टल असायला पाहिजे. तुम्हाला जसा वेळ मिळेल किंवा जसे तुमच्याकडे पैसे येतील किंवा तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये क्रिस्टल तुमच्याकडे घेऊन ठेवा, ठीक आहे? चल, आता आपण स्टार्ट करूया. बरं, असं कोण आहे का आपल्या ग्रुपमध्ये की मी रेकी लेवल 1 केलं, रेकी लेवल 2 केलं, पण तरी सुद्धा मला अजून काही बेनिफिट झालेलं नाही मॅडम, झिरो बेनिफिट, असं कोण आहे का? येस असेल तर हात वर करा किंवा बोला माझ्याशी. एकच मिनिट. हा, बोला. चालेल, ठीक. मोबाईल सायलेंट वर ठेवते. हा, तर कोण आहे का? चला, अगेन थँक्स टू दिव्य रेकी शक्ती, कारण माझा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की माझ्या बॅच मध्ये आलेल्या कोणीही असं व्यक्ती केलेलं नाही की त्याला अजिबात इथून इथे आल्यानंतर अजिबात त्याच्या आयुष्यामध्ये बेनिफिट मिळाले नाही किंवा त्याला रेकीचे एक्सपिरियन्स आलेले नाही. तरी पण मी प्रत्येक बॅचला विचारण्याचा प्रयत्न करीत असते, कारण मे बी कधीतरी असं घडू शकतं. त्यामुळे आपण ते गृहीत नाही धरायचं की नाही आता नाही आलं तर पुढे पण येणार नाही, मे बी होऊ शकतं. सो मी प्रत्येकाला पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारते, आलाय एक्सपिरियन्स की नाही आलाय, ठीक आहे ना? आणि त्याचबरोबर बघा, आपली झोळी ना नेहमी भरलेली ठेवायची, रिकामी ठेवायची. रिकामी झोळी ठेवली ना की बरोबर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येत असतात युनिव्हर्स कडून. पण आपली झोळीच जर फाटकी असेल तर ते आलेलं सुद्धा आपल्याला कळणार नाही, बरोबर ना? किती मिळतंय ते सुद्धा कळणार नाही. आणि म्हणूनच आपली झोळी नेहमी स्वच्छ व्यवस्थित ठेवायची, जेणेकरून जे काही घेता येईल तेवढं सगळं ते भरलं जाईल. आणि काही लोकांमध्ये अशी क्षमता असते
त्यांच्याकडे जे काही आहे त्याच्याबद्दल त्यांना नॉलेज नसतं. होतं ना कधी कधी आपल्या बाबतीत की काही दैवी शक्ती तुमच्याकडे येत असतात किंवा काहीतरी एखाद्याकडे इंट्युशन पॉवर असते, पण त्या गोष्टीची कल्पना आपल्याला स्वतःला नसते. जेव्हा इतर लोक आपल्याबद्दल तो एक्सपिरियन्स घेतात, आपल्याला बोलतात, अगं तू असं असं केलं आणि मला असा असा अनुभव आला, तेव्हा आपल्याला असं वाटतं येस डेफिनेटली माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. मग ती गट फिलिंग यायला लागते आणि मग तुम्हाला कळतं की येस डेफिनेटली या गोष्टी वर्क करतायत. मग मला माझं माध्यम थोडंसं बदलावं लागणार आहे. म्हणजेच काय, तर मला स्वतःला एनर्जेटिक राहावं लागणार आहे. मला स्वतःला डिसिप्लिन मध्ये राहावं लागणार आहे आणि मला स्वतःला काही गोष्टीचं पालन करावं लागणार आहे. आता काही गोष्टींचं पालन करावं लागणार आहे म्हणजेच काय, आता मी थोडक्यात सांगते तुम्हाला, की बघा जर असे चांगले एक्सपिरियन्स तुम्हाला येत असतील, तर मांस मच्छीचं प्रमाण थोडंसं कमी करा. तुम्ही म्हणा, मॅडम तुम्ही सांगितलं रेकीमध्ये असं काही नसतं, असं काही नसतं. पण थोडंसं कमी केल्यामुळे काय होईल, याच्यामुळे काय वाढतं, तर आपली म्हणतात ना आपला राग वगैरे, राग, मत्सर या गोष्टी जास्त वाढतात. चिडचिड आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणजेच या गोष्टी सगळ्या काय आहेत, निगेटिव्ह एनर्जी जास्त आपल्याला देतात. सो येस डेफिनेटली सगळ्यांना आवडतं, सगळे सगळे कोकणी माणसं या गोष्टी आवडीने खातात. पण त्याचं प्रमाण थोडंसं कमी करा. ठीक आहे ना? आणि त्यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही मेडिटेशन वगैरे कराल, तेव्हा तुम्हाला त्या मेडिटेशन मध्ये रिझल्ट सुद्धा चांगले मिळायला लागतील. आय होप आता मेडिटेशन मध्ये तुम्हाला काही अदृश्य इनविजिबल शक्तींचा अनुभव सुद्धा येत असेल. काही कलर्स दिसत असतील छानपैकी किंवा खोल जे लोक डीप मेडिटेशन करतात त्यांना काहीतरी छान अनुभूती सुद्धा येत असतील. येस ऑर नो? होतं ना असं? येस. की याचाच अर्थ की तुम्ही त्या फ्लो मध्ये आहात आणि तुम्ही राईट पाथवर आहात आणि तुम्ही ते एक्सपिरियन्स तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये आता घेताय. ठीक आहे ना? आणखीन एक, ज्या क्षणी आपण या ऑकल्ट सायन्स मध्ये असतो, त्या क्षणी आपल्या घरातले सुद्धा आपल्यावर इतकंचित अगदी थोडं सुद्धा डाऊट्स क्रिएट करतात का, कोणाबरोबर जातेय? नाही, या फील्ड मधल्या माणसाबरोबर जाते ना, बिंदास जा, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला माहिती आहे. पण हे जर तुम्ही इतर लोकांबरोबर गेलात तर तुमच्या घरचे तुमच्यावर विश्वास ठेवतील का? म्हणजे बघा आपली फील्ड किती छान आहे. सगळी लोक 100% विश्वास ठेवून आपल्याबरोबर कुठल्याही व्यक्तीला पाठवायला तयार असतात. फक्त आपल्यामध्ये त्या गोष्टी आपण जपण्याचा प्रयत्न करायचा. तुमची पॉवर, तुमची इंट्युशन, ज्या काही तुम्हाला आता या ऑकल्ट सायन्स मधून ज्या गोष्टी मिळणार आहेत, त्या स्वतःच्या फायद्यासाठी तर वापरायचेच आहेत, त्याबरोबर इतरांच्या फायद्यासाठी सुद्धा वापरायचे. आणि डेफिनेटली एनर्जी एक्सचेंज घ्यायचंच आहे. कारण रेकीमध्ये नियम आहे, एनर्जी एक्सचेंज घेतल्याशिवाय कुठलीही विद्या कुठल्याही व्यक्तीला फ्री ऑफ कॉस्ट द्यायची नाही. त्याचं व्हॅल्यू 0 असतं. तुमचे घरातले असतील, कोणी असतील, रोज फ्री मिळते ना, मग चला जाऊया ज्योती मॅडमच्या घरी. मग ते यूज टू झालं, त्याची किंमत, त्याची व्हॅल्यू 0. म्हणूनच काहीतरी त्याचं व्हॅल्यू तुम्हाला ठेवायचं आहे. आणि या लेवल 3 मध्येच तुम्ही हळूहळू अर्निंगला सुद्धा स्टार्ट करायचं आहे, हिलिंग पॉवर वाढवायची आहे. क्लिअर आहे? ओके. दीपाली गायकवाड मॅडम, बापरे दीपाली मॅडम तुम्ही 3rd लेवलला पण आलात ना. आता तुमची तब्येत कशी आहे बरं? काय हेल्थ प्रोग्रेस आहे? मॅडम खूप प्रोग्रेस आहे, म्हणजे डायलिसिस खूप छान जातं मला आता. म्हणजे घरी येऊन जे डोकं दुखत होतं, उलट्या होत होत्या, ते सगळं स्टॉप झालं. स्टॉप झालं. व्हेरी गुड. आय होप देवाला आम्ही प्रार्थना करू की तुमचं आयुष्य आणखीन वाढू, खूप वाढू. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. चला आता मला आठवण आलं तुम्हाला बघितल्याबरोबर. ओके. बरं, बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल, मॅडम आमचे प्रश्न काही आहेत, मग ते तुम्ही घ्या. सो बघा, काही तुमचे प्रश्न असतील ना, मला या वेळेला विचारा तुम्ही. कारण इतर वेळेला मी काहीच कुठल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. हा, आणि जर आपल्या रेकीच्या आउट ऑफ रेकी असतील, तर मात्र तुमचे काही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता पर्सनल लेवलवर. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे काही एनर्जी एक्सचेंज असेल तर तुम्हाला ते पे करावं लागेल. कारण माझा सुद्धा त्याच्यामध्ये वेळ जातो. जवळजवळ एका व्यक्तीला घेण्यासाठी 1-1 तास, 1.5 तास सुद्धा कधीतरी जातो. ठीक आहे ना? काही मे बी तुमच्या वास्तूचे क्वेश्चन असतील, तुमच्या न्यूमरोलॉजीचे क्वेश्चन असतील, व्हॉटएव्हर काही प्रश्न असतील, तुमचं बर्थ डेट नुसार विचारायचं असेल किंवा तुमचं आताचं जे नाव आहे ते तुमच्यासाठी सुटेबल नसेल, मग त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, मग
काय करावं लागेल हे सगळं मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे? ओके, चला स्टार्ट करूया. बरं अंजूर मॅडम, तुम्हाला आता जस्ट पाहिलं. काय एक्सपिरियन्स आहेत बरं तुमचे रेकीबद्दल? काय म्हणते तुमचं क्लिनिक? हा, अनम्यूट केलंय. मॅम माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मला खूप फायदा झालाय रेकीचा. माझ्या हसबंडना सुद्धा खूप फायदा झालाय. व्हेरी गुड. आणि आम्ही त्यांच्या पुण्याला येणार आहोत का जॉबमध्ये बरं का? हो हो त्यांच्या जॉबमध्ये जरा प्रॉब्लेम होतं ते सुद्धा आता सॉल्व्ह झालंय सगळं. व्हेरी मी त्या आणि मला आता ते म्हणतात की मला रेकी द्या, मी तुम्हाला काहीतरी देते. माझी मुलगी पण म्हणते तुम्ही मम्मा मला रेकी दे, मग मी तुला कॉफी करून देते. एनर्जी एक्सचेंज म्हणून. म्हणजे बघा आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा रेकी म्हणजे माहित नाही, हिलिंग म्हणजे माहित नाही, पण घरामध्ये एक व्यक्ती हिलर असल्यामुळे त्या पूर्ण घराला त्याचा कसा इफेक्ट मिळतो. त्या हो आणि मी वर्ड एवढे हे दिवा व्हॅल्युएबल वर्ड तुमची मुलं वापरतायत म्हणजे किती छान आहे. आणि तुमचं ते घर म्हणजे एक व्यक्ती हिलर असल्यामुळे सगळं घर किती छान रेकीमय होतं. विचार हो. करा. त्याचबरोबर जी जी ज्या व्यक्ती प्रेग्नंट आहेत, ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत, त्यांच्या बाळासाठी किती छान इफेक्ट होत असेल. त्याचं बाळ किती छान नशीब घेऊन आलं असेल, की ते पोटात असतानाच आई रेकी शिकते किंवा इतर मोडॅलिटी शिकते. सो हे मॅम मी सगळं नशिबाने वंडरलँड मिळतं. सुद्धा हा बोला. वंडरलँड सुद्धा यूज केला. वंडरलॅम्प. कपूर ओके ओके दिवा. ओके. कपूर दिवा. माझ्या घरी काही नव्हतं, पण माझ्या सासऱ्यांच्या घरी थोडं होते नेगेटिव्ह एनर्जी हा हा. आणि माझ्या फ्रेंडने सुद्धा माझ्याकडून घेतली ती ओके. हे करून. मग मी त्याला चार्ज करून दिली आणि मग त्याच्यामधली आता पहिल्या दिवशी त्याचा काळा आला, मग नेक्स्ट डे ला त्याचं फुल क्लिअर आलं. व्हेरी गुड. बरं एनर्जी एक्सचेंज घेतलं की नाही मॅडम? हो हो घेतलं. येस. एनर्जी एक्सचेंज घ्यायचंच आहे. आपली फी वसूल करायची आहे आणि एक्सपिरियन्स पण घ्यायची. ठीक आहे नाही ना? त्यांना मी कंडिशनच अशी ठेवली होती माझ्या फ्रेंड्सना पण, तुम्ही जर माझ्याकडून रेकी घेतात तर तुम्ही एनर्जी एक्सचेंज म्हणून मला काहीतरी द्यायलाच पाहिजे. येस एक्झॅक्टली. ओके. बरं आज आपण थोडंसं एक्सपिरियन्सचं सेशन घेऊया, काय हरकत नसेल तर. कारण आपण नेहमीच फटाफट फटाफट शिकत असतो. असं वेळ देत नाही आपण कोणाला. चालेल का सगळ्यांना? ओके. चला गौरी मॅडम तुम्हीच सांगा बरं आता तुमचा एखादा एक्सपिरियन्स रेकी बद्दल काय आहे का? छोटे मोठे बऱ्याच लोकांना येतात. काहीतरी वेगळं असं हटके असेल तर ते सांगा. एक्सपिरियन्स मॅम मला म्हणजे येत आहेत आणि छोटे छोटे भरपूर येत आहेत. हा. असे एक्सपिरियन्स पण आलेत की जिथे माझं काम होणारच नव्हतं. हा. सगळेजण मला सांगत होते की नाही होणार ग, सोड ना, नाही होणार. अगदी मी थांबले होते त्या लाईट मध्ये उभी होते, तिथे पण मागे माझ्या बरोबर नाही होणार, जाऊ दे, सोड नाही. मी म्हटलं नाही होणार, होणार. आणि मी सतत रेकी स्वतःवर म्हणजे घेतली होती. चोकुरे मॅम, चोकुरे अमेझिंग आहे, अमेझिंग, व्हेरी गुड. अंगावर बघा माझ्या काटे येत आहेत बोलताना. म्हणून माझं काम झालं मॅम. लोकांना विश्वास बसला नाही. मी ते काम करून आले आणि एव्हरीवन वॉज लाईक, ही झालं, हा कसं काय झालं? अरे वा, व्हेरी व्हेरी गुड. नाईस. मी पण माझ्या बहिणीला वंडर लॅम्प जो आहे तो चार्ज करून दिला. त्याच्या बदल्यात तिच्याकडनं एनर्जी एक्सचेंज पण घेतलं. तर आता हळूहळू आता मी सुरू करणार आहे. येस येस, व्हेरी गुड. थँक्यू सो मच मॅम. तुमच्यामुळे तुम्ही बिहाइंड दिस ऑल. सॉरी मला तुम्हाला वेळ देता येत नाही, पण आज मला 8च्या नंतर फोन करा. ओके मॅम, ठीक आहे? थँक्यू. येस येस. ओके. आणखीन कोण बोलेल बरं? गौरी आपटे मॅडम. मॅडम तुम्ही हे व्हिडिओ ऑन नाही केला, ऑफ आहे तुमचा. कसं विचारू बरं? काही क्वेश्चन आहे का तुमचा? गौरी आपटे मॅडम. बरं आणखीन कोण बरं बोलेल स्वतःहून? हा, तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके. मीनल शाह मॅडम, चला बोल. हा, हॅलो मॅडम. मी व्हिडिओ मुद्दामच केले नाही, ऍक्च्युली मला पर्सनल आहे. मला विचारायला पण ते कसं तरी वाटतं, पण आपली कोण भेटच कोण होत नाहीये. बोलतंय पहिलं ते सांगा मी मला. गौरी आपटे बोलतेय. गौरी आपटे. ओके. कारण मी हा मीनल तर मॅडम हा मॅमने हे केलं, मी अनम्यूट आता केलं तर तुम्ही 2-3 बोला. आधी सगळ्यात आधी एक्सपिरियन्स सांगते मी की हा. मी ह्या 2-3 दिवसातच करतेय. पण ह्या 2-3 दिवसात मला म्हणजे अगदी रात्री मध्यरात्री का होईना असं एक इंटरेस्ट म्हणून का होईना पण 200-250 असे पडतात पैसे मला. आणि मला माझी क्वेश्चन असा होता की मला म्हणजे माझ्या लाईफ मध्ये खूप प्रॉब्लेम झालेत लग्न झाल्यापासूनच. म्हणजे त्यांनी कसं भावंडांनी किंवा सासरच्यांनी बरं माहेरच्यांनी ऐका. आपलं हा रेकॉर्डिंग होते त्यामुळे हा हे प्रश्न आपण इथे नको घेऊयात, हा बरोबर ना?
हा नाही मला फक्त हील कसं करायचं रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवर हा. किंवा आपल्या याच्यावर टाकते, स्टेटसला ठेवत असते. सो हे पर्सनल आपण नंतर घेऊया तुमचे. त्याच्या चालेल तुम्ही मला मला फक्त सांगा हिलिंग माझं हे मॅडम पर्सनल आहे, मग मी तिथे हा. पॉज करेन, आपण नंतर बोलू. ठीक आहे ना? हा चालेल मला फक्त हिलिंग कसं करायचं पाहिजे होतं ते. ठीक आहे, ठीक आहे. हा. ओके, थँक्यू सो मच. चल, पर्सनल क्वेश्चन इथे नका सांगू, कारण आपले क्वेश्चन मग लोकांना कळतात. त्यापेक्षा जे चांगले एक्सपिरियन्स काही आलेले असतील तर ते सांगा. काही असेल पर्सनल तर मला सांगा तुम्ही, मग मी तिथे पॉज करते. ठीक आहे ना? हा, मिनल मॅडम. मी एक हाऊसवाईफ आहे. हा, म्हणजे मी आणि अचानक माझं इन्कम ऑफ सोर्स चालू झालं. व्हेरी गुड. हाऊ त्या लोकांना ते कळायला आवडेल की कसं चालू झालं. माझ्या काही रेसिपी आहेत, म्हणजे मी पान मसाला बनवते किंवा भाकरवडी बनवते. मग मैत्रिणींना असंच टेस्टला दिल्यावर त्यांनी मला ऑर्डर द्यायला चालू. ओके, अनम्यूट झालं पण. आवाज येतो मॅम? हो हो, येतोय. मग मैत्रिणींनी मला ऑर्डर द्यायला चालू केली. आता नाही म्हणत थोडं थोडं इन्कम चालू झालंय. आणि ज्या मैत्रिणी माझ्या टचअप मध्ये पण नाहीत, म्हणजे पुण्याला वगैरे ज्या इथनं शिफ्ट झाल्या, त्यांच्याकडनं पण ऑर्डर यायला लागले. व्हेरी गुड. चला, छान. आणि एक मला प्रश्न विचारायचा होता. माझ्या मुलाला लिप बाईट करायची सवय आहे अशी, हम्म. तर ते मला सोडवायचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय अफर्मेशन काय द्यायला पाहिजे? नेल्स बाईट बोलताय ना? नाही, लिप बाईट करतो एका बाजूला असं. अच्छा, ओके 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 ओके. हा, मग मी सांगते तुम्हाला ते नंतर. ओके. अफर्मेशन देताना ते सवय वगैरे बोलू नका. तर मला त्याला सांगा, त्याला सगळ्या हेल्दी सवयी आहेत, हेल्दी हॅबिट्स आहेत त्याला, असं मेन्शन करा. आणि त्याला झोपल्यानंतर थोडंसं हिलिंग द्या रोज. ओके ओके, थँक्यू. हिलिंग देताना काय अफर्मेशन द्यायचंय? त्याची ही सवय पूर्णपणे बंद झालेली आहे, आता त्याला सगळ्या हेल्दी हॅबिट्स लागलेल्या आहेत. बरं, ठीक आहे. ओके, थँक्यू. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? तुमचे काही प्रश्न? हा, बोला. सुप्रिया मॅडम. रेकीचा काय असा एक्सपिरियन्स आलेला आहे कोणाला, त्याबद्दल आधी आपण बोलूया. ऍक्च्युली मॅडम माझी कॉन्फिडन्स लेवल लो होती. जेव्हा मी तुमचा हा क्लास जॉईन केला, लेवल 1, 2, लेवल 1 लाच मला इफेक्ट जाणवला तो. थोडं पॉझिटिव्हिटी वाढला. इवन मी पिकनिकला गेली ना, तर कधी मी मिक्सअप जास्त व्हायची नाही, थोडासा लाजाळूपणा किंवा असं. पण ह्या वेळेला मी खूप कॉन्फिडेंटली गेली, एन्जॉय केला, सगळ्यांबरोबर बोलले, खूप छान वाटलं. हा एक चेंजेस माझ्यामध्ये झाला. आणि काही हेल्थ इश्यू होते माझे, ते क्लिअर झाले चला, रेकीमुळे. very good. काय हेल्थ इश्यूज होते आम्ही समजून घेऊ शकतो का, इफ पॉसिबल तुम्हाला सांगायचं असेल तर? ऍक्च्युली मी म्हणजे 12 इयर्स झालेत माझे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतोय, पण डॉक्टरचे रिपोर्ट यावेळेला नॉर्मल आले. Great. रेकीमुळे ते पॉसिबल तुम्हाला झालंय. माहिती आहे ना, आपण ज्या लेडीजला प्रेग्नन्सी राहत नाही त्याच्यासाठी आपण एक हिलिंग सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये हो हो तुम्ही पण इन्क्लूड असणार आहात. ठीक आहे ना? हो हो, ग्रुपवर नक्की. येस येस, माझ्याकडून ओके. फ्री तुमच्यासाठी सेशन असणार आहे, हिलिंग सेशन असणार आहे 2 ते 3 दिवसांसाठी. ठीक आहे? थँक्यू. ओके, चल, ग्रेट. तुम्ही छानपैकी ना चक्रांवर पहिलं काम करा, चक्र बॅलेन्सिंग करायला सुरुवात करा. आणि थोडंसं बघा, रिझल्ट माझ्या हातात पण नाहीये, तुमच्या हातात पण नाहीये, ते युनिव्हर्सवर आहे. सो केव्हा एखाद्याला काय द्यायचं आणि किती वेळेत द्यायचं हे तो डिसाईड करू शकेल. मी पण नाही किंवा तुम्ही पण नाही. ठीक आहे ना? ओके. हा, कोणी हँड रेस केलेला? हा, कंचन मॅडम बोल. त्या आवाजाने ना मी इरिटेट झाली. हा, कंचन मॅडम बोल. अनम्यूट केले ना, बघा माईक. हा, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅम ऍक्च्युली मी एक जागा बघत होती, ती ऑलमोस्ट नाही असं सगळ्यांनी मला सांगितलं, सगळे प्लॉट्स तिकडचे गेले असं मला सांगितले. फक्त मी तो व्हिज्युअलायझेशन व्हिडिओ सांगितलेला, तसा मी तो व्हिडिओ केलेला आणि तो मला प्लॉट आता मिळाला तिकडे, तिथे मला पाहिजे होतं तिकडे मिळाला. म्हणजे व्हिज्युअलायझेशन वर्क करतं, राईट? हो. व्हेरी गुड. चला, आणि कुठे घेताय प्लॉट? ऍक्च्युली मी गोवामधनं आहे, साखळीलाच. हो, म्हणजे चला, माझ्या आपण मुलाच्या गोव्यामध्ये पिकनिक काढायला काही हरकत नाही, बरेच मेंबर आपले हो. गोव्यामध्ये आहेत. ओके ओके, चलो, थँक्यू थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू सो मच. येस, कल्पना मॅडम.
कल्पना मॅडम, हॅलो मी मॅडम. तुम्हाला एक सजेशन करते, आता पुढचे क्लास करू नका माझ्याकडे, रेस्ट घ्या आता जरा. नाही हो, नाही मॅडम, म्हणजे माझी खूप तहान आहे मॅडम. काय सांगू मी यांना, मी रेकी लेवल 1, 2, 3 गेलं, आता एंजल ऍडमिशन गेलं, वास्तूमध्ये इंटरेस्ट आहे. मॅडम आता थोडस रेस्ट घ्या. हा बोला. वय वाढतं मॅडम, पण म्हणजे मनातली जी ही असते ती प्रेरणा तुमच्याकडून मिळालेली, ती एकदम मस्त प्रेरणा आहे मॅडम. मॅडम, मला हा एक्सपिरियन्स होता की मी सकाळी मेडिटेशन जेव्हा करते ना, तर 3ऱ्या-4थ्या दिवशी डायरेक्ट म्हणजे डोळ्यातनं अशा धारी लागल्या. म्हणजे याचा अर्थ बघा, ईश्वराची नुसती भक्ती पूजा करून काय फायदा नाही, तर तो भाव आपल्या मनात प्रगट होणं गरजेचं आहे, आणि तो मेडिटेशनच्या वेळेला तुमच्या मनात प्रगट होतो. म्हणजेच तुम्ही बाय हार्ट त्या ईश्वराशी समर्पित होता, डेडिकेट होता. बरोबर ना? पूर्णपणे आणि त्या हो, ईश्वराला तुम्ही समर्पित होता. आणि 8 तारखेच्या याच्यात मला तुळशी जी आहे ती पूर्ण वाळलेली आणि एक फांदी फक्त हिरवी असं दिसलं. आणि रोज बाकी सगळे कलर वेगवेगळे दिसतात, ते मी नोट करते मॅडम प्रत्येक दिवसाचं. आता तुळशी म्हणजेच काय? साक्षात काय आहे बरं? सांगा. लक्ष्मी आहे. बरोबर ना? मग किती हो. छान आहे ते. लक्ष्मीचं साक्षात दर्शन तुम्हाला घडलं. किती छान आहे. आणि मॅडम, काल जे फक्त असं म्हणजे गेलेल्या व्यक्तीच आठवत होत्या ह्या वर्षभरात मे बी गेले. त्या काहीतरी संकेत देण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. चांगलं की वाईट आहे? काय नाही, आपण सगळं चांगलं घ्यायचं, पॉझिटिव्हली घ्यायचं. आणि मला स्वास्थ्यासाठी एक काहीतरी चांगली टिप द्या मॅडम. काय करायचं? हिलिंग करायचं की नाही, हिलिंगच चक्रावर करायचं मॅडम. हिलिंगच मेडिटेशन? करायचं. कंटिन्यू तुम्ही हो, हिलिंग आणि मेडिटेशन करायचंच आहे. मेडिटेशन करते मॅडम मी रोज. हिलिंग तर रोज घ्यायचंच आहे तुम्ही स्वतः, विथ ओके अफर्मेशन. हा का? येस. ओके. हा स्मिता मॅडम, रेकीचा आलेला एखादा जबरदस्त अनुभव तुम्ही सांगू शकता का? हो 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 मॅडम, असे तर खूप आले. हा. कालच बहिणीकडे गेली होती, तर तिथे बाजूलाच एक छोटूशी म्हणजे 3-4 वर्षाची असेल ती मुलगी, आणि तिची मान एकदम आखडली होती, म्हणजे ती अजिबात आजूबाजूला बघत नव्हती. आणि ती डॉक्टरकडे, तिची आई बोलली तिला बरेच वेळा डॉक्टरकडे नेले पण काही फरक पडला नाही. तर मग मीच विचारलं की तिला मी रेकी देऊ का? तर तिच्या आईने कुठेतरी असं ऐकलं होतं की रेकीने होतं म्हणून, तर म्हणाली द्या म्हणून. तर मी तिला रेकीची प्रार्थना करून वगैरे तिथे चोकुरे टाकला, फक्त चोकुरेच टाकला, आणि असे गवत जसं उपटतात ना तसं मी तिला केलं. तर तिला थोडासा फरक पडला आणि ती झोपली. झोपल्यावर नंतर मग त्या आईला विचारते की त्या काकूनी मला ते केलं ना, किडे काढले ना माझ्या मानेतून, तसे परत माझ्या मानेतून किडे काढायला सांग. मग मी परत तिला रेकीची प्रार्थना करून परत ते तसंच केलं, आणि ती मुलगी ना खरोखर छान खेळायला लागली. ती बोलते 8 दिवसात ती मुलगी थोडंफार जेवली पण नव्हती. ती व्यवस्थित जेवली, म्हणजे माझ्या समोरचाच हा प्रकार. मी तिथे होती बहिणीकडे, आणि ती व्यवस्थित जेवली वगैरे, आणि मान-बिन पण अशी हलायला लागली तिने. मग तिच्या आईने मला विचारलं की मी तिच्या आईला बोलली, म्हटलं काहीतरी एनर्जी एक्सचेंज द्या. तर म्हणाले किती देऊ? तर म्हटलं मी काय सांगत नाही, तुमच्या मनाला काय वाटेल ते द्या. त्यांनी माझ्या हातात पाकीट दिलं. मी नंतर ते घरी आल्यावर बघितलं तर त्याच्यात 500 रुपये होते. अरे वा. अजून एक छान. प्रसंग, माझा मानलेला भाऊ आहे, त्याला आता हिमाचल प्रदेशात जायचं होतं, आणि मला रात्री फोन करतो तो तेव्हा की स्मिता, माझा ना गुडघा खूप दुखतोय, तुम्हाला रेकी देशील का? तर म्हटलं हो देईन. तर म्हणे का 15 दिवस काहीतरी प्रवासाचा आहे, तो तिथे जायचंय. म्हटलं ठीक आहे देईन मी. तर मी त्याला जवळ आपलं दुसरी लेवल झाली ना, त्याच्यानंतर सॉरी पहिलीच लेवल झाली, पण मला अगोदर सिम्बॉल येत होते ना, मी अगोदर एकीकडे शिकलं होतं ना, तर त्याला मी कुकुरे दिला, सेहेकी पण दिली, आणि डिस्टन्स याच्यासाठी होन्शा जेशोनेन पण दिलं, आणि गुडघ्याला रेकी हिलिंग दिलं, आणि इन्फॉर्मेशन पण दिलं. तर जवळ 10 ते 12 दिवस केलं. 21 दिवस नाही, कारण त्याचा प्रवास तेवढाच होता. पण त्याच्यानंतर जाऊन आल्यावर मध्ये एकदा फोन केला त्यांनी मला की मला पुष्कळ रिलीफ आलंय, छान वाटतंय मला एकदम. आणि मग आल्यावर मला म्हणतो की मी तिथून जाऊन आलो तिथपर्यंत माझ्या गुडघ्याने काहीही त्रास दिला नाही. तुझी रेकी मला एकदम छान, म्हणजे माझा गुडघा, आणि अजूनही माझा प्रवास म्हणजे चालत पण होता प्रवास त्याचा, पण मला म्हणे काही दुखणं मला जाणवलं नाही, आणि खूप छान वाटलं. तर त्यांनी मला 1000 रुपये दिले. वाव. छान.
अजून एक प्रसंग ठाण्याला एक आहे. म्हणजे माझा बालपणापासूनचाच मित्र आहे. तर तो मला म्हणाला, की माझा ना खांदा पुष्कळ दुखतोय. तर म्हटलं, "मी रेकी देऊ का तुला?" तर म्हणे, "दे. तुझा विश्वास असेल तर." तर हा. म्हटलं, "मला चालेल" म्हणून. पण म्हटलं, "तू एका जागी स्थिर बस. ज्यावेळेला स्थिर बसशील तेव्हा मला फक्त कॉल कर, की मी आता बसलोय असं म्हणून." हो, बसलोय म्हणून. तर म्हटलं, "ठीक आहे." आणि मग मी त्याला इथून डिस्टन्सने रेकी दिली, हिलिंग दिलं, एक 10 मिनिटं अफर्मेशन दिली. तर तो म्हणतो, "मला फोन आला दुसऱ्या वेळेला, की मला ना काहीतरी असं गरम-गरम जाणवलं हाताला, खांद्याला." अशी मी त्याला जवळ-जवळ 5-6 दिवस दिली रेकी, पण त्याला पण फरक पडला. त्याने पण मला ₹1000 पाठवले. अरे वा, चला. रेकीचे छान अनुभव येतायत मला आणि मला पण आता थोडासा पैशाचा ओघ माझ्याकडे पण यायला लागलाय. व्हेरी गुड. म्हणजे माझी पुढच्या कोर्सची सोय होत चाललंय. मिस्टरांकडे मागायला नाही लागणार आहे. खूप छान व्हेरी छान प्रसंग म्हणे व्हेरी मॅडम. गुड, व्हेरी गुड. चला, छान. थँक्यू रेकी. थँक्यू सो मच. येस, शीतल तोरणे मॅडम, आहे का नेटवर्कचा प्रॉब्लेम आता? हॅलो हा, बोला. मॅम, येतोय आवाज? हो, येतोय. माझी बरीचशी कामं जी छोटी छोटी अडलेली होती ती झाली. मेडिटेशन पण करते, अफर्मेशन पण देते. आणि पण मॅडम, सर्वात तुमच्या मोठी गोष्ट म्हणजे मी हजबंडला रिझल्ट मिळाला का? तुम्हाला मॅडमचा नेटवर्कचा इश्यू सांगते आहे की थोडा. माझ्या मुलीला ADHD मॅडम, एक काम करा, एक हॅलो मिनिट, व्हिडिओ बंद करा, तुमचा व्हिडिओ हॅलो बंद करा, व्हिडिओ बंद करा. येतो मॅम? हा, व्हिडिओ बंद करा, म्हणजे आवाज चांगला येईल हा, ऐकायला. केला. हा, नेटवर्कचा इश्यू आहे. येतोय आवाज? हा, येतो. हॅलो हा, बोला. हॅलो त्यांच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे मे बी. ओके, ठीक आहे. कंचन मॅडम पण म्हणतात नेटवर्कचा इश्यू आहे. येस, आता पावसाळ्यामध्ये हा थोडासा प्रॉब्लेम होतोय सगळ्यांना. चला, ओके. संतोष सर म्हणतात काहीतरी. संतोष सर, बोला. हा, नमस्कार मॅम. नमस्कार. बाहेर आहात का? हा, मी आता हो बाहेर आहे थोडा. ओके ओके. हा, मी आता चक्रा मेडिटेशन पासून माझ्या लाईफ मध्ये बरंच स्टॅबिलिटी आलेली आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर प्रश्न असायचा की उद्याचं काय करायचं काय नाही. आता कामही भरपूर यायला लागलेत आणि मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं की मी मॅनिफेस्ट केलं होतं मे महिन्यामध्ये की 1 महिन्यामध्ये मला कमीत कमी 1 लाख रुपये मिळवायचे आहेत. पण मला आता जवळपास 90,000च्या आसपास मला ऑर्डर पण आलेली आहे आतापर्यंत. अरे वा, व्हेरी आणि गुड. फक्त 10 दिवसामध्ये ती कव्हर होते आता. म्हणजे इतकं स्पीड पण माझ्या कामाने घेतलेलं आहे आता. आणि दुसरी गोष्ट मेडिटेशनचं माइंड खूप स्थिर झालेलं आहे. पूर्वी मी रोज ब्रह्ममुहूर्तावर मी मेडिटेशन सुरू करतोय रोज. 4 वाजता मी उठतोय रोज. आणि उठल्यानंतर मी मेडिटेशनला बसल्यानंतर पण एक भीती असायची की आसपास काहीतरी असू शकतंय किंवा हे आहे. आता घरी कोणी जरी नसलं तरी मी मेडिटेशनला बसतो. म्हणजे ती भीती पूर्णपणे गेलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही गिरनारला गेलो होतो फॅमिली सगळी. आणि गिरनारहून रिटर्नचं जे तिकीट होतं ते आमचं फक्त कल्याणपर्यंत होतं. पुण्याचं करायचं होतं ते चुकून कल्याणपर्यंत झालं होतं. आणि मग कल्याणला आम्ही टीसीला विचारलं तर ते म्हटले की तुम्हाला प्रत्येकाला फाईन भरावं लागेल जनरलचं तिकीट काढून. हा. मग ते पण पुढचा टीसी आल्यानंतर. पण कल्याणला मी जनरलचं तिकीट काढलं पण तरी पण आम्हाला फाईन भरावा लागणार होता कारण जनरलला जागा देखील नव्हती कुठे. मग मी फक्त असं रेकी कॉल केला आणि अफर्मेशन दिली की पुण्यापर्यंत टीसी आलेलाच नाहीये आणि आम्ही सगळे व्यवस्थित गेलो. तर लिटरली पुण्यापर्यंत टीसी आलाच नाही. आम्ही शिवाजीनगरला उतरलो आणि सांगलीला हे पकडलं. म्हणजे प्रवासात देखील मला हे उपयोगी पडलं. कारण दमलो होतो खूप. कारण प्रवास पण लांबचा आहे आणि आम्ही चढण ती 10,000 पायऱ्या परत नाहीतर उतरून 10,000 पुण्याला पायऱ्या. किती टीसी असतात, वेळोवेळी किती टीसी असतात पुण्याला. हो हो हो. त्यांनी मला स्ट्रिक्ट सांगितलं तुम्ही भले जनरलचं तिकीट काढला तुम्हाला तिथं जागा नाही आहे तुम्हाला फाईन तर भरावे लागणार. आम्ही 6 जण होतो म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. असं होतं ते. मग मी ते अफर्मेशन दिलं आणि ते खरं झालं तसं. ओके, चला, आणि छान. बरं, सध्या खूप म्हणजे खूप हा एक्सपिरियन्स मी पण एकदा घेतला. बरीच गर्दी होती ट्रेनमध्ये. आणि आम्ही तिथे पोहोचायला खूप वेळ झाला. आम्हाला तिकीट सुद्धा काढता आली नाही आणि मी एका व्हिजिटला गेली होती पुण्याला. सेम एक्सपिरियन्स मी घेतलाय. टीसी आमच्या बाजूला बसलेले पण एकाही शब्दाने त्याने आम्हाला विचारलं नाही.
सेम मला तर आणि येताना तुमच्यापासून पण तसंच मला होतं मॅम. आठवलं ते. जुनागढहून मुंबईपर्यंत आमचं RSC होतं म्हणजे. आणि सुटल्यानंतर तर RSC कन्फर्मेशन होतच नाही. तर मी तेव्हाच हे केलं होतं की दिवसभराचा प्रवास तर बसून आहे, पण संध्याकाळ रात्र झाली की झोपावं तर लागणारच आहे. ओके. मग मी तिथं अफर्मेशन दिलं होतं की आमचं म्हणजे जिथं बसलोय तिथंच सगळेजण आम्ही निवांत पुण्यापर्यंत आम्हाला सीट भेटलेले आहेत. आणि बरोबर समोरच्या 3 सीट्स आमच्या रिकाम्या देखील झाल्या आणि ते TC सांगितले की ह्या सीट तुम्ही वापरू शकता म्हणून. खूप तसं छान. अपडेट देखील केलं होतं मी. खूप छान येस. एक्सपिरियन्स आहे. प्रवासात बघा खूप खूप छान मला छान अनुभव असेच आला. एक्सपिरियन्स घेत जा. हे एक्सपिरियन्स तुम्हाला काय येतात बरं? आताचे संतोष सुतार, आधीचे संतोष सुतार आणि आताचे संतोष सुतार याच्यामध्ये काय फरक झाला तुम्हाला कळतोय का? तर तुमची मेंटॅलिटी चेंज झाली आहे. त्याचबरोबर येस. ही डिव्हाइन रेकी केव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते? जेव्हा तुम्ही अगदी संपूर्ण मनाने त्याचा स्वीकार करताना, तेव्हा ती आपल्या शरीरामध्ये, आपल्या माइंडमध्ये तिचा प्रवेश करते. बरोबर ना? हे काही येस अंधश्रद्धा मॅम. किंवा हे काही म्हणतात ना असं काही भूत पिशाच असं काय आहे का? नाही. तर ही प्युअर एक नॅचरल शक्ती आहे. इनव्हिजिबल पॉवर आहे. ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण त्याचा उपयोग तुम्ही आता जर पॉझिटिव्ह वेमध्ये केलात, तर पॉझिटिव्ह वेमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार. याच्या आधी तुमचं काय होतं? अरे मला काम मिळत नाही, मला काम मिळत नाही. म्हणजे युनिव्हर्सकडे तुम्ही काय मेसेज वारंवार पाठवताय? की मला माझ्याकडे कामच नाहीये, माझ्याकडे बिझनेसच नाहीये, मी आजारीच आहे, बरोबर. मला हवे तसे रिझल्ट मिळत नाही. म्हणजे नाही, नाही, नाही हे तुम्ही युनिव्हर्समध्ये सारखं पाठवताय आणि त्यामुळे युनिव्हर्स तुम्हाला मल्टिपल तेच देत होतं. पण आता काय तुमची मेंटॅलिटी चेंज झालीये. कारण तुम्ही जसं बोलता तसेच दुसऱ्याला तुम्ही वाटता. मग युनिव्हर्सला पण तुम्ही तेच वाटणार ना? कोणी तुम्हाला प्रश्न विचारला, बरोबर. "कसा आहेस?" खूप छान, उत्तम, आनंदित असं आपलं उत्तर असायला पाहिजे. आपण काय म्हणायचो, "ठीक आहे रे, चाललंय." अरे असे प्रॉब्लेम आहेत, अरे हे इश्यूज आहेत, ते इश्यूज आहेत. आपण आधी हे बोलत होतो. पण आता आपलं अफर्मेशन चेंज झालंय, आपली मेंटॅलिटी चेंज झाली. आपण बोलायचं काय एक्झॅक्टली ते आपल्याला कळलंय. बरोबर ना? याच्या पलीकडे मी हो. वेगळं काय तुम्हाला सांगितलंय का? नाही. आणि इथे हे जे सांगलीकडे मॅजिकली सिम्बॉल आहेत ते त्यांचं काम करतायत. कारण का? कारण आता तुमची ग्रहण करण्याची क्षमता वाढली आहे. हे रेकी माझा एक शेवटचा पर्याय ओके. म्हणून मी जॉईन केलं होतं कारण खूप सगळं झालेलं आहे. हां आणि माझी रेकी किंवा मी जे रेकी होते. शिकवते आपला लेव्हल 1चा क्लास असतो तो मुद्दामहून मी जेंट्सला त्यांना ॲड करत नाही त्याच्यामध्ये. का बरं? कारण जेंट्स लोकांचा विश्वास फार कमी असतो. 100 आले तर 100 मधले फक्त 2 किंवा 3 लोकच येतात. हे मला माहिती आहे. कारण त्यांना मेडिटेशन करायला आवडत नाही. त्यांना या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात आणि त्यामुळे मी त्यांना लेडीजचं कसं असतं, की लेडीजची थोडंसं सिक्स्थ सेन्स जास्त असतो. त्यांचा स्ट्राँग असतो. येस, त्याचबरोबर येस. या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात. काही गोष्टी त्यांनी अट्रॅक्ट केलेल्या असतात. त्यामुळे मी जे काही बोलते ते रिलेट करतात त्यांच्याशी. पण जेंट्सचं तसं होत नाही. म्हणूनच माझ्या ॲडमध्ये मी जेंट्सला आता तर नाहीच घेत. पूर्वी घेत होते, पण आता नाही घेत. हे त्याचं रिझन हे आहे. माझ्या मग या लेडीज येतात ना, घरामध्ये त्याच त्यांच्या हसबंडला किंवा त्यांच्या नातेवाईकांना मग माझ्याकडे डायरेक्टली ॲडमिशन घ्यायला लावतात. हां, येस सर. असं माझ्या घरा येस. माझ्या घरामध्ये सगळं असंच वातावरण आहे. माझा भाऊ आहे तो वास्तुशास्त्रच आहे. ओके. वास्तुशास्त्रज्ञ परत कुंडली वगैरे सगळं बघतो. त्याचं खूप नाव आहे इथे यामध्ये. आणि माझी आजी पण होती. म्हणजे हे परंपरेनं आलेलं आहे आमच्याकडे सगळं. ओके. तर तर छान आहे सर. मी फक्त एकच असं होतं की मला ह्या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याला तुम्हाला माझ्या थ्रू इकडे यायचं होतं. येस, येस, येस. आणि रेकी मी हा शेवटचा पर्याय म्हटलं की माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत आणि रेकी मला सतत म्हणजे व्हिडिओज यायचे आणि नेमकं तुमची ती पोस्ट आली आणि मी जॉईन केलं असं झालं ते. ओके. चला ग्रेट. छान. थँक्यू सो मच सगळ्या मॅम. थँक्यू. थँक्यू. आपण सगळ्यांना वेळ देऊया. सगळे आहेत इकडे लाईनमध्ये. येस नेहा मॅडम. नेहा मॅडमचं फेसिंग मी आज बघते प्रॉपर. हॅलो मॅम. हां, बोला. नमस्कार. नमस्कार. ऍक्च्युली माझ्या मिस्टरांचं प्रमोशन 2 वर्ष पेंडिंग होतं आणि मी रेकी लेव्हल 1 जॉइन केल्यानंतर म्हणजे ते लिटरली ह्या विचारात होते की मी आता सोडणार जॉब. माझं प्रमोशन नाही होते इथे. मी दुसरा जॉब बघतो. पण रेकी लेव्हल 2 माझं अर्धं झाले आपले लेक्चर्स आणि मी डेली आपलं अफर्मेशन देत होते की माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालंय असं. आणि ते रेकी लेव्हल मिडलमध्येच आपले लेक्चर चालू असताना त्यांचं प्रमोशन आलं. व्हेरी आणि गुड. ते मॅनेजर झाले आता. व्हेरी गुड. चला, तुमचे अफर्मेशन वर्क करतायत. हो. येस. आणि त्यांना सुद्धा हे काही व्हिडिओ दाखवत जा तुम्ही. हो.
त्यांनाही विश्वास आहे आता, अगोदर नव्हता पण आता बसलाय हेच मी विश्वास बोलते त्यांचा. ना, जेंट्स लोकांना विश्वास नसतो, ट्रस्ट नसतो. हो त्यांना कसं सगळं इझिली हवं असतं. तू कर हो सगळं माझ्यासाठी, मला फक्त हो रिझल्ट मी हवं. हो हो तेच होतं त्यांचं. तू कर फक्त माझ्यासाठी, येस. मला रिझल्ट दे बाकी ओके, चला. येस, कंचन मॅडम आहे का नेटवर्क तिथे आता? हा, तुमचं झालं ना मॅडम बोलून? हो हो हो, चालेल, सॉरी. ओके, चला. कोण बोलते बरं आता? वैशाली मॅडम, काही एक्सपिरियन्स आहेत शेअर करण्याला? येस मॅम, छोटे मोठे भरपूर एक्सपिरियन्सेस आलेले आहेत मॅम. ओके. परवा पुण्यात ज्या दिवशी खूप जोरात पाऊस झाला, त्या दिवशी माझी प्रचंड इच्छा होती की मी 2 व्हीलरवर मुलाला घेऊन माझ्या नंदेकडे जायचं होतं. ओके. आणि मी जस्ट चोकोरे टाकला आणि जस्ट स्प्रे केला आणि आम्ही निघालो. आम्ही जिथं जिथं पुढे जात होतो तिथं तिथं पाऊस थांबत होता मॅडम. अगदी शेवटपर्यंत आम्ही एकदाही भिजलो नाही, व्यवस्थित घरी पोहोचलो. पण आता मॅडमचं एक थोडंसं मी इंटरप्ट करते. आता मॅडमने सांगितलं की पाऊस थांबला, पण एक लक्षात ठेवा, ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. पाऊस येणं, वादळ येणं किंवा काही या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. सो त्यांना आपण कंट्रोल नाही करू शकत, बरोबर ना? Yes. पण आपण एवढं बोलू शकतो, जर एखाद्या अडचणीत असू किंवा काही एखादा प्रसंग आला असेल आपल्याला, तर मात्र बोलू शकतो आपण की हा प्रसंग जाईपर्यंत फक्त तू थांब. मी एकदा माझ्या Yes. घरी गेली की मग तू आरामात पड. पण तिथे पावसाला थांब असं अफर्मेशन द्यायचं नाही. ठीक आहे ना? येस, आय ओनली गिव्ह द अफर्मेशन की मला घरी डेस्टिनेशन पर्यंत जायचं तोपर्यंत मी भिजू नये. बाकीचं काही होते, मला फक्त भिजवू नको. सो इट वॉज रिअली गुड एक्सपिरियन्स. ओके, चलो. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. येस, विद्या मॅडम. विद्या मॅडम नंतर रुपाली मॅडम. रुपाली मॅडम, तुमचं ब्रेसलेट पेंडिंग आहे. मी आज सांगते कुरिअर करायला. ठीक आहे? हा, विद्या ऐवले मॅडम. आवाज येतोय का? आय थिंक कोणा इकडे ना प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. श्री स्वामी समर्थ. मॅडम मला हा, माझा आवाज येतोय का? हो, येतोय. हा, तर माझा एक्सपिरियन्स असा आला की माझ्या लेकीला एकदा मी हे केलं होतं, एनर्जी बॉल केलं होतं. मला काय माहिती, सकाळी असं वाटलं की ना तिला काही नेटवर्क इश्यू आहे. ओके. क्षितिजा मॅडम बोला. तिच्यावरती असं संकट येईल असं म्हणून. आणि विद्या मॅडम, नेटवर्क इश्यू आहे का तुमच्याकडे? मी एक मिनिट, मी हॉलमध्ये जाते जरा, बेडरूम हा, मध्ये तोपर्यंत क्षितिजा मॅडमला आपण देऊया. हा, क्षितिजा मॅडम बोला. हॅलो, आवाज येत आहे? हो, येतोय. लेवल 1, लेवल 2 नंतर लेवल 3 करण्याची इच्छा का निर्माण झाली बरं तुमच्यात? लेवल 1 मध्ये खूप मला गुड एक्सपिरियन्स आला. लेवल 1 मी नोव्हेंबर मध्ये केली आणि लेवल 1 च्या टायमाला आहे ना, मी खूप डिप्रेशन मध्ये, माझा हेल्थ इश्यू खूप होता. मला मायनर अटॅक वगैरे येऊन गेलेले. आता त्यातून मी खूप बाहेर पडले. माइंड माझं खूप निगेटिव्ह होतं, आता खूप पॉझिटिव्ह झालेलं आहे. आता प्रत्येक एखाद्या व्यक्तीमध्ये सुद्धा पहिला पॉझिटिव्ह व्ह्यू दिसतो मला, निगेटिव्ह दिसतच नाही. त्याने असं का केलं, तर त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह व्ह्यूज दिसतं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या पॉझिटिव्ह होत गेल्या. तुम्हाला सांगितलं पण की माझी पोस्ट सुद्धा म्हणजे वाढली, सॅलरीचं इन्क्रिमेंट झालं, नवीन गाडी घेतली, दोन फ्लॅटचं बुकिंगचं बद्दल पण मी तुम्हाला बोललेले लास्ट टाइमाला, सेकंड रेसिंग केलं तेव्हा. तर ते मॅडम, आवाज थोडासा मोठा येईल का? जर मला ब्लर ऐकायला येते माझ्यापर्यंत थोडस. हॅलो. हा. एप्रिलमध्येच मी कार बुकिंग मॅनिफेस्ट केली होती कार बद्दल. त्यांनी माझ्या बर्थडेला मोबाईल घेणार आणि मला जो पाहिजे तो त्याच दिवशी माझा जो जुना मोबाईल होता रात्री 12 वाजताच ऑटोमॅटिक बंद पडला. माझ्याकडे पैसे नव्हते घेतला. म्हणजे ते सुद्धा मी मॅनिफेस्ट केलं होतं. आणि माझ्या मुलांची जी फायनल एक्झाम होती त्याच्यावरती पण मी त्यांना रेकी दिलं होतं, त्यांना चांगले मार्क्स पडले. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी दिवसभरात. आणि मी एव्हरीडे मेडिटेशन करते, तर एनर्जी लेवल माझी आहे ना ती खूप जास्त हाय झालेली आहे. दिवसभरात मी थोडं काम करून दमायची, आज मी रात्री 12 वाजेपर्यंत जे काय करते तरी दमत नाही, म्हणजे थकत नाही.
एनर्जी लेवल खूप आहे आणि माझं जे पेन होतं, बॉडी पेन होतं बरं 13 आणखीन एक, आता वर्ष तुम्ही एनर्जी लेवलवरून बोललात म्हणून मी एक सांगते तुम्हाला. आता ना आपली एनर्जी वाढलेली ना लोकांना पण दिसून येते. त्यामुळे आपण लोकांच्या नजरेत हो. येतो. अरे, तू कशी थकत नाही बरं? मग तुला कसा त्रास होत नाही बरं? सो अशा वेळेला आपली रोज ना आपला ऑरा क्लीन करत जा. कारण कुठेतरी हो, मग मी रोज निगेटिव्हिटी आपल्याकडे येते. त्यामुळे तो ऑरा आपला क्लीन करत जा. हो हां, येस. आणि इव्हन माझा हसबंड स्वतः बोलला की तू दमली नाहीस का? एवढं अरे सगळं काम करून, घरातलं काम करून, ऑफिसचं काम करून, प्लस माझे पर्सनल जे इंटिरियरचे प्रोजेक्ट आहेत ना, ते मला भरपूर वाढले. तेवढे वाढले की मला आता रात्री रात्री जागून मी करते. येस. आणि माझे पर्सनल वर्कशॉप सुद्धा आहे माझं आर्टचं. लहान मुलांचे ड्रॉइंग क्लासेस घेते, तर हां, हां. ते तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला वाढले. बोललेलं. हो, तर ते मी सकाळ संध्याकाळ म्हणजे जॉब करून सुद्धा ते करते. अरे वाह! सकाळी पण मॉर्निंगला करताय. त्यांची ग्रेट. हो, ते सुद्धा करते. तर मग त्याच्यामुळे माझे हसबंड बोलतात की तू दमत कशी नाही? आणि हेल्थ इश्यू आता कसं दुखणं काहीच नाही त्याच्यामुळे आता काय म्हणजे पहिला कसं 13 वर्ष कंटिन्यू तिथे पेन होतं माझ्या पायामध्ये. तर असं वाटायचं की आता काहीच नको करावं, झोपून राहावं. आता असं वाटतं की आता काय करू आणि काय नको करू. चला खूप छान. बरं खूप आणखीन एक छान आहे. सांगेन सगळ्यांना. बघा आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्या जीवनामध्ये पैसा येतो जातो. पण त्या त्या वयामध्ये जे एन्जॉय करण्याचं वय असतं ते कधी मिस करायचं नाही. सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या ज्या तुम्हाला वाटतात त्या त्या वेळेला ते त्या सगळ्या गोष्टी करा. कारण जसं मी सांगितलं आज पैसा आहे उद्या नाहीये. सो पैसा येतो जातो पण सगळ्या आनंदाचे क्षण अनुभवायचे. आणि त्याच्यासाठी वयाची अट नाही. छोटे छोटे सेलिब्रेशन का होईना आपल्या घरी करायचे. काही सगळ्यांना सांगायची गरज नाही. आपल्या फॅमिली बरोबर एन्जॉय करा. छान मस्त मजा करा आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असलं पाहिजे. दॅट्स इट. कोणी आपल्या घरी आलं, की अर्ध समाधान त्याला आपला चेहरा बघूनच झालं पाहिजे. अरे वाह! खूप छान घर आहे. छान हसरी माणसं आहेत या घरामध्ये. असं एक छान आपल्याला बघून लोकांना वाटलं पाहिजे. येस. वंदना मॅडम, वंदना वैद्य. वंदना वैद्य मॅडम हसतायत म्हणून त्यांच्याकडे त्यांचं माईक म्यूट केलं. हो, बोला. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. मला पण खूप छान अनुभव आलाय. आत्ताच आपली सेकंड लेवल झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना डेंग्यू झाला होता. तर त्यांना खूप 2-3 दिवस विकनेस वगैरे होता. टेम्परेचरच त्यांचं कमी होत नव्हतं. 103, 104 असं होतं. डॉक्टरकडे जाऊन आलो. रिपोर्ट वगैरे आले. तर डॉक्टर म्हणे आपण 2 दिवस थांबू. समजा काहीच फरक नाही पडला तर त्यांना ऍडमिट करावं लागेल. त्याच्यानंतर माझं कसं थोडं प्रॅक्टिस रेग्युलर नव्हती. त्यामुळे मला थोडं कॉन्फिडन्स नव्हता की मी त्यांना प्रॉपर रेकीने हीलिंग देऊ शकेल की नाही. पण मी त्या दिवशी ठरवलं नाही आता काही हो पण आपण पॉझिटिव्ह विचार करून द्यायचीच रेकी. आणि त्यांना विचारण्यापेक्षा मला असं वाटलं की मी पहिले प्रयत्न करते. मग मी त्यांना रात्री झोपल्यानंतर हीलिंग दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वतःहूनच तो मला बोलला की मला आज एकदम फ्रेश वाटतंय. तर मला इतकं म्हणजे माझ्या डोळ्यातच पाणी आलं की बापरे! म्हणजे आपली प्रॅक्टिस नसताना हे नसताना मला एवढा मोठा अनुभव आला. आणि त्या दिवशी त्याचं ब्लड टेस्ट वगैरे झाली आणि रिपोर्ट नॉर्मल आले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऍडमिट करायची गरज नाहीये म्हणून. व्हेरी तर गुड. मला खूप छान वाटलं त्या दिवशी आणि खूप आभार मानले मी त्या दिवशी देवाचे की म्हणजे माझी रोज प्रॅक्टिस कमी पडते तरी पण माझा विश्वास होता कुठेतरी की हे वर्क करणार म्हणून. त्यामुळे थँक यू सो मच. येस. खूप छान. चला समीक्षा मॅडम. समीक्षा मॅडम मगाचपासून हँड रेज आहे. नंतर पूनम मॅडम. हां, समीक्षा मॅडम बोला. चला आज आपण पूर्ण सेशन एक्सपिरियन्सच घेतले. हा समीक्षा मॅडम शॉर्ट अँड येस. स्वीट मध्ये बोला आता हा का? मॅम ऍक्च्युली एक्सपिरियन्स म्हणजे असा की माझ्या पायाला खूपच मध्ये दुखत होतं. तर मी सतत रेकी द्यायचे आणि ते सिम्बॉल नंतर तर मी खूप रेकी दिली तर मला ते ते पायामध्ये माझ्या फरक जाणवायला लागला. आणि सेकंड म्हणजे मी माझ्या मुलीला पण एकदा रेकी दिलेली. ती झोपलेली असताना. ती 1.5 वर्षाचीच आहे. तुम्ही म्हटला की 1.5 वर्षाच्या मुलांना जास्त नाही रेकी वगैरे देत आहेत. थोडं मोठे लागतात मुलं. नाही असं काही त्यामुळे नाही. मग देऊ असं शकतो काही आपण. नाही. बर मी दिलेली तर तिच्यामध्ये पण मला थोडासा फरक जाणवला. तिला खूप सर्दी झालेली. परत नंतर मी स्वतःला खूप अफर्मेशन्स दिले पॉझिटिव्ह की जे काय माझा प्रॉब्लेम होता त्याबद्दल वगैरे.
तर त्याच्यात पण मला पॉझिटिव्ह चेंजेस दिसून आले. आणि माझी एक इच्छा होती मनातली, जी मला कम्प्लीट करायची होती, ती माझी अफर्मेशननी आणि रेकीनी आणि परत अजून एक म्हणजे माझ्या मिस्टरांना ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नाहीये. तर ते मला म्हणायचे की खूप एवढे पैसे कशासाठी इन्व्हेस्ट केले रेकीमध्ये वगैरे, काय गरज होती, हे रेकी वगैरे काही नसतं, असं काही तुझं म्हणे ACL आता टिअर झालं तर ते रेकी वगैरे काही हील होणार नाही. मी म्हणलं चॅलेंज देता का मग? मी माझ्या हिलिंग फक्त मी तुम्हाला माझ्या हिलिंग वरती मी तुम्हाला हील करून दाखवतो. बाकीचं म्हणलं नाही, सायन्सच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. म्हणलं रेकी शक्ती सायन्सच्या पुढे आहे ना. तुमचा विश्वास नसला म्हणून काय झालं? म्हणलं उद्या लोक माझ्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला येतील की HCL एनर्जी हिलिंग हील कसं करायचं. आणि माझं ड्रीम पण आहे थोडस की म्हणलं माझ्या गुरु आहेत आता त्या जे करतात, आणि मला स्वतःला पर्सनली वास्तुशास्त्रामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर मी ते पण चालू केलेले आता. तर मी म्हणलं एक दिवस असा येईल, यू नेव्हर नो, म्हणलं जॉब वगैरे मला नाही जाता येते आता गाडीवरनं वगैरे, मला अलाउड नाहीये. म्हणलं यू नेव्हर नो, मी घरी बसून म्हणलं ऑनलाईन रेकी क्लासेस घेऊन उद्या लोक माझ्याकडे येतील ACL वाले की विदाऊट रिहॅब कसं हील करायचं मॅडम, मी रेकी देऊन त्यांना हील करीन. म्हणलं एक दिवस असं नक्की येईल असं मी त्यांना सांगितलंय. मी चॅलेंज केलंय त्यांना. अजून पण ACL माझं हील नाही झालं, पण मी करून दाखवणार आहे रेकीच्या बेसिसवर. ते स्वतः रेकी करतात की नाही मी त्यांना त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचे आता तेच आर्ग्युमेंट चाललेलं आमचं. ओके, चलो ग्रेट. ओके, पूनम मॅडम. हॅलो मॅडम, मुलीची एक्झाम होती स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये, तर तिच्या पेनाला हिलिंग्स देऊन तिला तुम्ही बोललेले ना, पेनाला पण हिलिंग्स देता येतं आपल्याला. तर मी तसं पण तिला हिलिंग्स दिलेलं, पेनाला हिलिंग्स दिलेलं. तर तिचा म्हणजे तो खूप चांगला एक्सपिरियन्स झाला माझ्या मुलीला एक्झामसाठी. आणि माझ्या वडिलांचे पण गुडघे दुखतात, तर मी त्यांच्या घरी गेलेली मुलुंडला. तर तिथेही मी त्यांना पायाला म्हणजे त्यांची परमिशन घेऊनच मी त्यांना हिलिंग्स पायाला दिलेलं. तर त्यांना त्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स आला. पण मॅडम थोडं मला प्रॅक्टिस कमी पडते, वेळ. नाही ठीक आहे मॅडम, आता तुम्ही जॉब पण करताय, घर पण सांभाळायचंय, मुलांकडे पण लक्ष द्यायचंय, होईल हळूहळू प्रॅक्टिस. आता लेवल 3-4 झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिसच करायची. ठीक आहे ना? आणि असं नाहीये ना की 3 झाल्यानंतर तुम्ही परत जॉईन होऊ शकत नाही. काही तुम्हाला सब्जेक्ट कळला नसेल, एखादा टॉपिक कळला नसेल, तर तुम्ही पुन्हा जॉईन करायचं. ठीक आहे? येस. सो येस, थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान एक्सपिरियन्स शेअर केले आणि अनेकांचे राहिले असतील, आय नो दॅट. पण एवढा आपल्याला वेळ मॅनेज नाही करता येणार. त्यामुळे किती वाजले आता बरं? छोटासा एक टॉपिक स्टार्ट करू का मी? ऍटलिस्ट काहीतरी सुरुवात आजच्या दिवसाची. ओके, सो हा इथे एक्सपिरियन्सचा व्हिडिओ मी स्टॉप करते आणि आपला एक नवीन एक टॉपिक सुरू करते.